या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांची मी बोलणारच आहे, भेटणार आहे. अमितजींशी पण भेटणार आहे की ज्या ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळं अशा लोकांना यापुढं त्यांचे चित्रपट कुठले जरी असतील किंवा जे कुठं अभिनय करत असतील त्या ठिकाणी ते हाणून पाडले पाहिजे. जे कोण फिल्म इंडस्ट्री मधले जे काय प्रोड्युसर डायरेक्टर किंवा जे काय संपूर्ण जे असतील या लोकांनीसुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे. ह्या लोकांना गाडलं पाहिजे. ह्या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश या देशाच्या अखंडतेला चा प्रश्न आहे. आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. खरं तर मला जर विचारलं आता असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना कोणी पण बेताल वक्तव्य करायचं. ज्या व्यक्तींनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं या देशासाठी संरक्षणासाठी परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःची जीवाची पर्वा न करता संपूर्ण ते पुढं गेले अशा लोकांबद्दल असं वक्तव्य जर होत असेल तर याला दुसरं काही पर्याय नाही. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन तो जिथं दिसल आणि असे लोक जे कोण महापुरुषांचे अवमान करत असतील या सगळ्यांना ठेचा आणि गाडा. तुम्ही निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी करताय, पण अशीच वादग्रस्त विधानं करणारी लोक भांडारकरवर आहेत. कुठले निकष आहेत माहीत नाही, असे सदस्य भांडारकरवर भरलेले आहेत. मी तेच तुम्हाला सांगतोय की हे जे कोण असतील यांना शोधून ठेचलं पाहिजे, यांना गाडलं पाहिजे. कारण की एक लक्षात घ्या, हे संपूर्ण जे आपला जो इतिहास आहे या इतिहास आपण कालांतराने काय होणार आहे जर आपण वेळेस यांना आळा घातला नाही तर इतिहासाला हे वेगळं वळण देण्याचं काम हे चालू करतील. कालांतराने उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळं म्हणजे आज मला सांगा ना देवाची संपूर्ण जगभरात असे अनेक मोठे योद्धे होऊन गेले पण एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे की त्यांची आपण प्रतिमा देवारात ठेवतो. का ठेवतो तर बाकीच्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्याकरता त्यांनी लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी लढाई केली तर संपूर्ण ह्या देशातले जे लोकांवरती होणारा अन्याय ते छाटण्याकरता आणि परकीय आक्रमण रोखून फार स्त्रिया असतील आणि वयोवृद्ध लोक असतील संपूर्ण समाजातल्या घटकांची त्यांनी संरक्षण हाच एकमेक त्यांच्या मनात एक उद्दिष्ट होतं. आणि काय बोलणार म्हणजे अक्षय किळसवाणी प्रकार आहे. गेल्या काही दिवसापासून अशा कलाकारांचे फोटो जे आहेत ते मोठ्या नेत्यांसोबत भेटत आहेत आणि त्याचबरोबर काही संघटना जे आहेत राईट विंगच्या त्यांच्यासोबत पण इतिहासकारांसोबत पण फोटोज आहेत. आणि दुसरं एक राज हे कलाकार आहेत, साहित्यिक नाहीयेत किंवा इतिहासकार नाही. अगदी बरोबर. मग अशा ह्याच्यावर जर वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीने करायला पाहिजे? कारवाई तर झालीच पाहिजे. त्यांना तुरुंगातच टाकलं पाहिजे. देशद्रोहाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्या अगोदरसुद्धा भेटलो आहे मॅडम आणि आत्तासुद्धा या 1-2 दिवसात आम्ही त्यांची भेट घेणार आहे. मी स्वतः घेणार आहे. गेल्या काही दिवसापासून बघितलं जात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार त्यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी अनेक घटना गेल्या काही दिवसात झालेल्या आहेत. त्याचीच ही पुनरावृत्ती आहे. सुधांशु त्रिवेदी प्रकरण असेल त्याच्या आधी झाली आहेत, नंतरही झाली. तर एका पक्षाचे खासदार देखील आहेत. सुधांशु त्रिवेदी एका पक्षाचे खासदार. नाही हे बघा, खासदार असतील आमदार असतील
मंत्री असतील किंवा पत्रकार असतील किंवा कोण उद्योजक असेल, कुठल्याही क्षेत्रात जरी काम करणारे असतील तर कोणालाही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना ठेचून त्यांना गाडलं पाहिजे. ते म्हणतो ना आपण, ही चूक नाही तर घोड चूक आहे आणि त्याला माफी असूच शकत नाही. पण ते त्या व्हिडिओमध्ये बोलताना म्हणतात की अशा बरं ठामपणे म्हणतात की अशा प्रकारचे पुरावे आहेत. बरोबर आहे. म्हणजे औरंगजेबच्या भेटीला जाताना जर रावल्याचा जर विचार केला तर त्याचं म्हणणं असं असणार, त्यांनी महाराजांना लाच दिली म्हणून ते भेटीला गेले. ते तसं नसतं, त्यांच्या शौर्याचं ते प्रतीक होतं. लाच घेणाऱ्यापैकी महाराज कधीच नव्हते. नाही तर आज आपण त्यांना दैवत म्हणून किंवा आपण त्यांचा एवढं 300 वर्षाहून अधिक वर्ष गेल्यानंतर देखील आपण त्यांची आठवण, त्यांची प्रेरणा जे घेतो, त्याची लायकी काय राहुलाची किंवा अशा लोकांची. कोरोना नाही, काळात ज्या पद्धतीनं काल त्यांचा पुन्हा दुसरा व्हिडिओ आला त्यात त्यांनी म्हटलंय की ज्यांना दुःख झालं असेल त्यांनी सगळ्यांची मी माफी मागतो, पण औरंगजेब हा लाचखोरच होता, या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत. अरे तो लाचखोर होता का नाही होता, तो हरामखोर होता. ह्याच्या पलीकडं काय? तू कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय? तर तो हरामखोर होता ना, तर राहुल काय कमी हरामखोर आहे का? राहुल तसं बायला गेलं, असं विधान केलं तर औरंगजेबची जे अवलादच म्हणायला पाहिजे त्याला. कोरोना काळात मोदींनी ज्या थाळ्या वाजवायला सांगितल्या त्या डॉक्टरांसाठी नव्हत्या, त्या राम मंदिरातली मूर्ती अस्थायी करण्यासाठी होत्या, असं पण त्यांनी म्हटलं नाही सोलापूरकडे. हे बघा, आता त्याच्यावरती किती चर्चा करायची, त्याला ठेचा ना. बस झालं, असे लोक वेचून ठेचले पाहिजे. किती वेळ लागतोय? त्या चर्चा करण्यापेक्षा त्या कृतीत आणलं पाहिजे, असं माझं सगळ्यांना या प्रकरणी आपटेवर अजूनही कारवाई झालेली नाही. सिंधुदुर्ग प्रकरणातला पुतळा जो पडला होता महाराजांचं ना. हो, आता वास्तविकरित्या आता त्याच्यावरती चौकशी आता त्यांनी हे सगळी नेमली आहे. या लवकरात लवकर त्यांनी काय लोकांना आत पण टाकलं आणि जेव्हा देत असताना वास्तविक त्या लोकांची पात्रता आहे का नाही हे तपासून दिलं असेल नसेल त्याबद्दल ते चौकशी अहवालात सगळं निष्पन्न होईल आणि त्याच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे. राहुल सोलापूरच्या घराच्या बाहेर आता आंदोलनं सुरू आहेत कालपासून. तुम्ही महाराष्ट्रात गेल्याच्या नंतर त्यांना जाब विचारायला जाणार आहात का, किंवा तुमचा काय पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे का? हे करणार? पोलीस बंदोबस्त म्हणजे माझं तर म्हणणं आहे की पोलीस बंदोबस्त त्यांनी काढून घ्यावा. पोलिसांना दुसरं काय उद्योग नाही का? इथं बलात्कार होतात, हे होतात, अनेक घटना घडतात. तिथं त्यांनी लक्ष द्यावं. या टुकारड्या भिकारड्या अशा हरामखोर ह्या रावल्याच्या इथं कशाला पोलीस बंदोबस्त ठेवत आहे? जाऊ दे ना, जो तो आपल्या मरणाने मरतो. बोलताना त्यांनी विचार करायला हवा होता. पोलीस बंदोबस्त काढण्याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात का? गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकच आहेत. या बघा, एक लक्षात घ्या, जनतेच्या रेट्यापुढं पोलीस काही करू शकत नाही. पोलीस म्हणजे कोण आहे? माणूसच आहेत ना. उलटं तसं पाहायला गेलं तर पोलिसांनीच त्यांना सगळ्यांना हे केलं पाहिजे. लोकांच्या रेटा किती, पोलीस किती आहे मला सांगा. कुठल्याही जिल्ह्यात गेलं, आपण लोकशाहीत राहतो आणि महाराष्ट्रात राहतो, त्यामुळं आपण संपूर्ण याचं पालन करतो. जर ठरवलंच तर पुण्यात पोलीस असे किती आहे आणि पुण्यातली लोकसंख्या किती आहे? म्हणजे एका पोलिसाला किती 100, 200, 300, 400 माणसं. पोलीस काय ब्रुसली आहे का? ब्रुसली पण टिकणार नाही. मग जनतेच्या रेट्यासमोर कोणी टिकू शकत नाही आणि जनता काय गप बसणार नाही. अशा व्हिडिओच्या माध्यमातून राजदीप, कारण अगोदर पुस्तकं वाचत होते, आताची पिढी ही व्हिडिओ बघते, मग अशामुळं एक डिजिटल सेन्सरशिप असली पाहिजे का? अगदी बदनामी जी आहे ना, ती अगदी खूप व्हायरल केली जाते. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. यासाठी आम्ही सगळं पत्र दिलं आहे की डिजिटल सेन्सरशिप पाहिजे. त्याचबरोबर अनेक जे इतिहासकार आहेत, जेव्हा इतिहासावरती असे
युगपुरुषांवरती जेव्हा आपण चित्रपट आपण हे म्हणजे बनवतो त्यावेळेस त्यांच्या लोकांकडनं फीडबॅक घेऊन त्यांच्याकडं असणारी जी माहिती आहे ते संपूर्ण आत्मसात करून त्यांना विचारात घेऊन म्हणजे जेणेकरून कुठेही कधी तेढ निर्माण होणार नाही हे सगळे म्हणजे ह्याचं पालन झालंच पाहिजे. सर याला जोडून हा प्रश्न आहे, आता व्हिडिओज ऑलरेडी जे व्हायरल गेले आहेत तर तुम्ही पत्र INB मिनिस्ट्री किंवा सेंट्रल किंवा स्टेटवर हे व्हिडिओज पुल ऑफ करून घ्यावे, कारण की हे तर अजून पास होत राहणार मध्ये खूप व्हायरल. आता मला सांगा एक मिनिट, आता सोशल मीडिया आता आपल्याला माहीत आहे म्हणजे किती आहे. आता ते कोण यूट्यूब असेल इन्स्टा जे काय असतील यात आता मला सांगा जरी थांबवायचं म्हणलं तर कसं थांबवणार कोणाला. पण दुसऱ्या कोण वेगळ्या नावाने ते हे करतं पण त्यामुळं मूळ आपल्याला कसं आहे जसं आयुर्वेदामध्ये हे अँटीबायोटिकवरती माझा विश्वास नाही. आयुर्वेद कसं मुळावरती आपलं घाव घातला पाहिजे. आतापर्यंत आता हे जे करतात ते मुळच छाटलं की परत असा प्रश्न उद्भवणारच नाही ना. आणि एकदा त्याला तिथं त्याच्यावरती एकदा एक एक्झाम्पल होणं असणं गरजेचं आहे म्हणजे परत कोणी ह्याच्या अशा बाबतीत कुठल्याही महापुरुषा बाबतीत विधान करणार नाही. साधारणतः 2 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे हे विधान करून त्यानंतर व्हायरल झालेलं आहे. एवढं असताना देखील तर यावेळेस उदयनराजेंनी या सोलापूरकरवर संताप व्यक्त केलेला आहे. या बातमीचंही सगळे अपडेट पाहणार आहोत. तुर्तास पाहूयात टॉप 50 बातम्या. जिल्हा परिषदेच्या शाळेत 4थीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची वर्ग शिक्षकाकडून छेडछाड करण्यात आली आहे. जालन्यातील शेवगा गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. दरम्यान या नराधम शिक्षकाला शेवगा ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी चोप देऊन मौजपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. मंदिर महासंघानं तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करा अशी मागणी केलेली आहे. मात्र मंदिर महासंघाच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळानं विरोध केला आहे. कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेऊ अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिली आहे. साम सकाळच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालंय, कारण पुण्यातल्या 19 आरो प्लांटला टाळं ठोकण्यात आलं. शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजूनही काही आरो प्लांट दूषित पाणी पुरवठा करत होते. अखेर पुणे महापालिका आयुक्तांनी दूषित पाणी आढळलेल्या सिंहगड रस्ता परिसरातल्या 19 प्लांटवर कारवाई केलेली आहे. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेच्या निषेधार्थ 10 फेब्रुवारीला शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थ काळ्या फिती लावून कॅन्डल मार्च काढणार आहेत. तर शिर्डीत आम्ही ग्रामदलाची स्थापना करणार असून शिर्डी पोलीस ठाण्याचा भोंगळ कारभार खपवून घेणार नाही अशी भूमिका देखील ग्रामस्थांनी घेतलेली आहे. राज्य सरकारनं उद्योगांसाठी NA परवानगीची अट रद्द केली. एखाद्या ठिकाणी उद्योग सुरू करायचा असेल तर ती शेतजमीन आधी NA करावी लागत होती. सक्षम विकास प्राधिकरणाकडून परवानगी घेत किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे नोंद करत उद्योग सुरू करता येणार आहेत. प्रसिद्ध शिवव्याख्याते हवप शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ते 11वे वंशज होते. आत्महत्येच्या आधी शिरीष महाराज यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा अंदाज पोलिसांनीही वर्तवला आहे. कोल्हापूरच्या शिवनाकवाडी या गावामध्ये 200हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. 100हून अधिक गावकऱ्यांना इचलकरंजीच्या IGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आणि या यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या प्रसादामध्ये तयार करण्यात आलेल्या खिरीमधून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यामध्ये 75,000 लाडक्या बहिणींवर टांगती तलवार आहे. त्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे. पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कार असल्याचं निष्पन्न झालं. जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आलेली आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. अमरावतीमध्ये लाडक्या बहिणींनी योजनेचे पैसे नाकारले आहेत. आतापर्यंत 14 लाडक्या बहिणींनी स्वतः अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारलेला आहे. त्यामुळे लाभ न घेणाऱ्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये 7,08,187 महिला लाभार्थी आहेत आणि यातील 20,000 अर्ज बाद झालेले आहेत.
मुंबई हायकोर्टानं ग्रामपंचायतींना बांधकामांची परवानगी किंवा मंजुरी देण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं. कल्याणमधल्या एका हॉटेलच्या बेकायदा बांधकामाच्या निवाड्यामध्ये न्यायालयानं ही स्पष्टोक्ती दिली आहे. ग्रामपंचायत फक्त ना हरकत प्रमाणपत्र देऊ शकतात, मात्र बांधकाम परवानगी अवैध मानली जाईल. केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफिसच्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये ChatGPT डिप्सिकचा वापर न करण्याचे आदेश दिलेले आहेत. गोपनीय कागदपत्र आणि डेटासाठी हे धोकादायक ठरू शकतं असा इशारा कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे. आणि हे टूल्स इन्स्टॉल केल्यानंतर ते आवश्यक परवानग्या मागतात, तेव्हा सरकारी फायलींमधला डेटा लीक होण्याचा धोका कायम आहे. तुम्ही जीमेल वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण तुमचं जीमेल अकाउंट कधीही हॅक होऊ शकतं. 250 कोटी जीमेल खात्यांना गुगलनं हा अलर्ट दिलेला आहे. AI वापरून जीमेल हॅक केलं जात असल्याचा इशारा गुगलनं दिला आहे. AIच्या मदतीनं सायबर गुन्हेगार अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी हल्ले करतायत. मुंबई गोवा महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे. एकूण 12 टप्प्यांमध्ये हा महामार्ग विकसित होत असून 3 टप्पे वगळता इतर ठिकाणांचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. आणि त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय यंदा मात्र टळू शकते. कल्याण शिळफाटा रस्ता 5 दिवस बंद राहणार आहे. निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी आजपासून 10 फेब्रुवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत रस्ता बंद असेल आणि या दरम्यान पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. MSRTCच्या ठाणे विभागामध्ये 50 नव्या कोऱ्या लाल परी दाखल झालेल्या आहेत. त्या सर्व बस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ठाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी झालेला आहे. तसंच सर्व गाड्यांमध्ये पुशबॅक आणि सीटजवळ चार्जर उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळतोय. आजपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात चहा 2 रुपयांनी महाग झालेला आहे. चहाच्या माळ्यातून चहापत्तीचा लिलाव करतानाच भाववाढ झालेली आहे. त्यामुळे चहा कपामागे 2 रुपये भाववाढीचा निर्णय टी कॉफी असोसिएशन ऑफ इंडियानं घेतलेला आहे. पालकांच्या खिशालाही आता भुर्दंड बसणार आहे, कारण रिक्षा टॅक्सी नंतर आता शाळेच्या बसचाही प्रवास महागणार आहे. शाळेच्या बसच्या भाड्यामध्ये 18% भाडेवाढ होणार असल्याची माहिती शालेय बस संघटनेनं दिलेली आहे. सोन्याच्या दरामध्ये गेल्या 24 तासात जवळपास 2,500 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर हा 86,700 रुपये प्रतितोळा झाला. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर 87,000 गेलेले आहेत. अमेरिका आणि चीनमधलं टॅरिफ वॉर तसंच लग्नसराईमुळे सोन्याची वाढती मागणी आहे आणि यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. पुण्याच्या नांदेड गावातील पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण 0 असल्याचं समोर आलं. नांदेड गावात GBSचे सर्वाधिक 62 रुग्ण आढळले होते आणि या 62 रुग्णांच्या घरातील पिण्याच्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवले. त्यांच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 10वी-12वीच्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलेला आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 12वीची परीक्षा जी आहे ती 11 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. तर बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. राज्य सरकारनं उद्योग क्षेत्राला एक मोठा दिलासा दिला आहे, कारण उद्योगांसाठी एनए परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी उद्योग सुरू करायचा असेल तर ती शेतजमीन आधी एनए करावी लागत होती. एनए परवानगीसाठी उद्योगांना जिल्हा महसूल अधिकाऱ्यांकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. सक्षम विकास प्राधिकरणाकडून परवानगी घेत किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे नोंद करत उद्योग सुरू करता येणार आहेत. उद्योग जगताला राज्य सरकारनं हा मोठा दिलासा दिलेला आहे.